नमस्कार. माझा घसा थोडा खराब आहे म्हणून आवाजात चेंजेस होऊ शकतात, त्याच्यासाठी पहिले सॉरी. आणि आजच्या एपिसोडला जर मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर इकडे इंदू पहिले करिश्माला खडसावून विचारते का पैशांचं काय हे ते. ती पहिले उडवाउडवीची उत्तरं देते आणि नंतर सुद्धा ती उडवाउडवीच्या उत्तरावरती असते. इंदूला तिच्यावरती संशय थोडा वाढलेला असतो की नेमकं हे प्रकरण काय आहे. मीनवाईल इकडे आदोक्षसची मीटिंग सुरू असते तेव्हा त्याला मोहितच्या खुनावरून खूप टोमणे ऐकायला लागतात आणि त्याचा खूप अपमान होणार आहे. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडलंय. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इंदू मंदिराच्या बाहेर येत असते तेवढ्यात करिश्मा तिथून बाहेर जात असते. ते बघता इंदू म्हणते, करिश्माताई थांब थांब थांब. तिचा आवाज ऐकताच करिश्मा तिथून पळायला लागते. इंदू लगेच तिचा हात पिरगळते आणि तिला तिथल्या तिथेच उभी करते. तेव्हा ती म्हणते, काय ग कुठे पळून चालली होती. तेव्हा ती म्हणते, मी पळून मिळून चालली नव्हती, तुझा आवाज ऐकला नाही म्हणून तर मी फक्त चालली होती, त्यात काय पळून मिळून जायचं. तेव्हा इंदू म्हणते, आता मला खरं खरं सांग नेमकं हे पैशाचं प्रकरण काय आहे. तेव्हा ती म्हणते, कसले पैसे, काय बोलतेस, काही प्रश्न विचारू नको, मला माझी कामं आहेत. तेव्हा इंदू म्हणते, कुठे चाललीस तू, मला आत्ताच्या आत्ता सांग की तुझं पैशांचं काय मॅटर आहे आणि आत्या मला असं का विचारत होती की मी तुला पैसे दिले आहेत, मला खरं खरं आत्ताच्या आत्ता सांग. तेव्हा ती म्हणते, एक गोष्ट आठवण ठेव, तू माझी लहान बहीण आहे, मी तुझी मोठी बहीण आहे, मग तुम्हाला असे उलट प्रश्न विचारू शकत नाही. तेव्हा इंदू म्हणते, ते नंतर बघूया, पहिले मला सांग पैशांचं काय आहे. तेव्हा ती सांगते, काय नाही ग, मी आईला थोडं टोचन दिलं म्हणजे थोडी थाप मारली. तेव्हा ती म्हणते, का थाप मारली, थाप मारायची काय गरज होती. तेव्हा ती म्हणते, मला बाबांनी पैसे पाठवले होते कारण की मला एक मोबाईल घ्यायचा आहे. तेव्हा ती म्हणते, खरंच का आत्तोबांनी तुला पैसे पाठवले होते. तेव्हा ती म्हणते, हे बघ मी खोटं बोलत नाही आहे, मला आत्तोबांनी पैसे पाठवले होते कारण की मला मोबाईल घ्यायचा आहे आणि जर आईला हे सगळं सांगितलं तर ती किरकिर करेल म्हणून मी तिला काहीच सांगत नव्हतोय कारण की तिला या गोष्टी पटत नाही, म्हणून आता तुला सांगते ना, आता हा विषय इथेच संपव. तेव्हा ती म्हणते, खरं बोलते का तू की हे सुद्धा थापच आहे. तेव्हा ती म्हणते, विश्वास ठेवायचा असेल तर ठेव, नाहीतर नको ठेवू, मला आता खूप भूक लागली आहे, मी चालली. ती लगेच तिथून निघून जाते. तेव्हा इंदूला विचार पडतोय की यांच्या पैशाचं नेमकं मॅटर तरी काय आहे आणि खरंच करिश्माताई खरं बोलते की खोटं, म्हणून तिच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह आलेला असतो की हे सगळं घडते तरी काय. तर दुसरीकडे अधोक्षक इकडे पंचायत ऑफिसमध्ये बसलेला असतो. तेव्हा तो सगळ्यांना सांगायला लागतो, आपल्या जी नदी आहे ना तिच्यावरती बांध बांधायचा आहे, त्यामुळे इतर गावांना सुद्धा आणि आपल्या गावाला सुद्धा फायदा होणार आहे. त्या बांध प्रक्रियेमध्ये म्हणजे आजूबाजूच्या आणि शेळकेवाडीलाही फायदा होईल, म्हणून त्यासाठी मला असं वाटते तुम्ही तुमची थोडी थोडी जमीन का होईना सगळ्यांनी दिली ना तर आपले प्रश्न खूप इझिली सॉल्व्ह होऊ शकतात. तेव्हा ते म्हणतात, नाही आम्हाला हा प्रस्ताव मान्य नाही आहे. तेव्हा ते म्हणतात, असं कसं, जर तुम्ही स्वतःहून पुढाकार घेतलाच नाही तर कसं प्रस्ताव मान्य होईल. तेव्हा ते म्हणतात, आम्हाला त्या जमिनीच्या जागेवरती डबल जमीन हवी आहे. तेव्हा ते म्हणतात, असं कसं आम्ही डबल जमीन देऊ, जितकी शक्य असेल तेवढी आम्ही दुसरीकडे जमीन देऊ, पण नदीच्या इथे बांध बांधणं गरजेचं आहे, त्यामुळे आपल्या गावाचा विकास होऊ शकतो. तेव्हा ते म्हणतात, ते काही शक्य नाही आहे. अहो तुम्ही जरा यांच्याशी कमी वैर घ्या कारण की अधोक्षज महाराजांचा काही भरोसा नाही तर मोहितरावांच्या बाबतीत जसं झालं ना तसं तुमच्या बाबतीत सुद्धा होईल. हे ऐकल्यानंतर अधोक्षजला थोडं वाईट वाटायला लागतं आणि बाकीचे सगळे हसायला लागलेले असतात. तेव्हा त्या मॅडम म्हणायला लागतात, अहो अधोक्षज सरपंच, मी फक्त मस्ती केली हो, फक्त जोक केला. तेव्हा ते म्हणतात, हे काय जोक करायची वेळ आहे का आणि तुम्ही कोणाबरोबर जोक करता हे सुद्धा आठवण ठेवा, हे सरपंच आहेत. तेव्हा ते म्हणतात, माफी असावी, आता आम्ही इथून मीटिंग संपली आहे, आम्ही निघतो. ते लगेच तिथून निघून जायला लागतात. पण अधोक्षजला हा जोक बिलकुल आवडलेला नसतो कारण की मोहितचा खुनी म्हणून सगळे त्याला बघत असतात आणि या गोष्टीचा अधोक्षजला खूप त्रास होत असतो की माझ्याच बाबतीत हे सगळं का होत आहे. दुसरीकडे इंदू इकडे तिच्या कामामध्ये असते. तेव्हा ती म्हणते, हो ताई तुम्ही नका काळजी करू, तुम्ही जो मुद्दा मांडताय ना तो मला सुद्धा पटलेला आहे, आपण पुढच्या मीटिंगमध्ये हा मुद्दा नक्कीच मांडू आणि त्यानंतर चर्चा करूया. तेवढ्यात अधोक्षज येतो आणि थाडकन फाईल फेकून देतो. तेव्हा इंदू म्हणते, काय रे, ही तर पंचायत ऑफिसची फाईल आहे ना, मग ती अशी का फेकली, हे काय वागणं बरोबर आहे का. तेव्हा तो म्हणतो, काय वागू मी, तुला सांगू का काय घडलं आहे, आज माझं डोकं पूर्ण खराब झालं आहे,
लोकांना असं वाटतंय की मी मोहितचा खून केला आहे, त्यांच्या नजरेमध्ये मी निर्दोष आहे. मी काही खुनी आहे का इंदू? तूच सांग ना मला, मी काय केलं आहे? त्या मोहितचा मी काही खून केलेला नाही, पण तरी सुद्धा पंचायत ऑफिसमध्ये लोक माझ्यावरती जोक मारत होती आणि म्हणत होती की अधोक्षजशी पंगा घेऊ नका, नाही तर मोहित सारखा आपला सुद्धा काटा काढतील. हे काही बरोबर आहे का? तूच सांग ना. आता जोपर्यंत मी स्वतःला निर्दोष सिद्ध करत नाही ना, तोपर्यंत मी काय शांत बसणार नाही. तेवढ्यात तिथे राया येतो आणि म्हणायला लागतो, मामा बाहेर बोलवलं आहे. तेव्हा अधोक्षज म्हणतो, काय झालं, कोण आलंय बाहेर? तेव्हा राया म्हणतो, मामा बाहेर पोलीसवाले आले आहेत. हे ऐकल्यानंतर अधोक्षजच्या चेहऱ्याचाही रंग उडून गेलेला असतो. तर दुसरीकडे करिश्माला इकडे सुशीला आत्याने भाजी चिरायला बसवलेलं असतं. करिश्माने वांग्याची जी हालत केलेली असते, म्हणजे अक्षरशः त्याचे एक भाग 4 नाही तर 8-10 तुकडे आणि त्याचे काठे हे सगळं वेगवेगळं असतं आणि एकीकडे तिचं खाण्याचं काम सुद्धा सुरू असतं. तेव्हा सुशीला आत्या म्हणतात, काय ग, तुला मी वांगे चिरायला सांगितले आहेत, तेवढं सुद्धा तुझ्याकडून होत नाही का? तेव्हा ती म्हणते, हे बघ मी तुझी मुलगी आहे ना, मग ही कामं तूच कर ना, तू का मला ही सगळी कामं सांगते ग? तेव्हा ती म्हणते, उद्या सकाळ तुझं ज्या घरामध्ये लग्न होईल त्या घराचं काय होईल याचाही विचार कर. खरं म्हणजे लहानपणी तुझा कान पिळला असताना तर तू अशी आईशी उद्धटपणे बोलली नसती. हे तुझं जे वागणं आहे ना, ते मला बिलकुल आवडत नाही आहे, जरा तरी सुधार. तेव्हा ती म्हणते, हे बघ मी काय अशा घरामध्ये जाणार नाही जिथे माझी किंमतच नसेल, आणि खरं म्हटलं तर मला ही कामं जमत नाही. तुला जमतात तर तू कर, मला या सगळ्यामध्ये पाडू नको. आता मला भूक लागली आहे, ही घे तुझी भाजी चिरून झाली. तेव्हा ते म्हणतात, काय भाजी चिरली आहे एकदम नक्षत्रासारखी, अशी भाजी तू खातेस का ग? आणि अशा भाजीला मी कशी फोडणी लावू? तेव्हा ते म्हणते, मग तुझी तूच चिर ना, तू का माझ्या मागे लागली आहे ग? मला ही कामं नाही जमत. तेव्हा ते म्हणते, तुला काय जमतं ग? अख्खा दिवस गाव भटकणं जमणार आहे का? की पुढचं काही करायचं आहे की नाही? उद्या सकाळ तुझं लग्न होईल, त्या घरात लोक तर मला शिव्याशाप देतील ना की आईने तिला काही शिकवलंच नाही. तेव्हा ती म्हणते, तू काळजी करू नको आई, मी खरंच खूप मोठा घरचा मुलगा शोधेल आणि त्याच्याशीच लग्न करेल. गोपाळपेक्षा श्रीमंत मुलगा शोधेल, म्हणजे कसं मला कामाचं लोडच नसेल. तेव्हा सुशीला म्हणते, शोध शोध बाळा, खूप चांगलं शोध आणि आपल्याला या गरिबीतून बाहेर काढ. तेव्हा ती म्हणते, मी का तुला बाहेर काढू? तू तर मला टोमणे देते, मी काय तुला बाहेर बिहेर काढत नसते. तेव्हा ती म्हणते, काय ग, तू आता आईच्या बरोबर असं वागणार का? तुझ्याशिवाय माझं कोणी आहे का? तेव्हा ती म्हणते, ठीक आहे मीच आहे ना, मग मी तुला बाहेर काढेल, पण मला काहीतरी गोडाचं घेऊन ये. ती लगेच तिच्यासाठी एक डब्यातून गोड काढायला लागते. ते बघता लगेच करिश्मा म्हणते, आई आता तूच मला तुझ्या हाताने भरव. तेव्हा ती म्हणते, तू काही लहान आहेस का? आता माझ्या हाताने तुला खायचं आहे. त्या तिला भरवायला जातच असतात. तेवढ्यात तिथे नारायणीताई येते आणि म्हणायला लागते, सुशीला त्या तुम्हाला बाहेर बोलवलं आहे. तेव्हा ती विचारते, काय झालं, कोण आलं आहे? तेव्हा ते म्हणतात, पोलिसांनी तुम्हाला बाहेर बोलवलं आहे. हे ऐकल्यानंतर दोघींच्या चेहऱ्याचा रंग चढून गेलेला असतो. दुसरीकडे पोलीस इकडे बाहेर आलेले असतात. त्यांना बघता सगळेच थोडे पॅनिक झालेले असतात. तेव्हा इंदू विचारते, काय झालं सर, सगळं नीट तर आहे ना? तेव्हा ते म्हणतात, ते तुम्हाला आत्ता कळेल की काय नीट आहे आणि काय नाही. मोहित रावाच्या खुनामध्ये जे कोणी आरोपी आहेत किंवा संशयित आहेत ना, त्यांच्याबद्दल थोडी माहिती मिळाली आहे, म्हणजे पकडा एखादा पुरावा आला आहे. त्यानिमित्त आम्ही इथे आलो आहोत. तेव्हा इकडे शकुंतला काकी म्हणतात, पण आमच्या घरामध्ये काय काम आहे? तेव्हा ते म्हणतात, मला एक सांगा, तुमच्या घरामध्ये कोणी करिश्मा दत्तू राहते का? तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणायला लागतात, हो हो, करिश्मा तर आमच्या घरातच राहतात. ही जी आहे ना, ही करिश्माची आई आहे सुशीला. म्हणजे जेव्हापासून त्यांचं ते घर जळलं ना, तेव्हापासून ते आमच्या घरामध्ये म्हणजे दिग्रजकरांच्या घरामध्ये आश्रितच आहेत. तिचे वडील आहेत ते दुबईला असतात आणि ह्या दोघी आमच्याच इथे असतात. काय झालं साहेब? तेव्हा ते म्हणतात, ठीक आहे. तेवढ्यात मोठ्या बाई म्हणतात, काय ग सुशीला, करिश्मा कुठे आहे? तेवढ्यात इकडे सगळ्यांचं टेन्शन वाढलेलं असतं. लगेच विंजे सरकार सांगायला लागतात, या करिश्माच्या आई आहेत मदर आणि करिश्मा आत आहे. हे ऐकल्यानंतर सुशीला विचारते, सर काही झालंय का? तुम्ही अचानक माझ्या मुलीचं नाव घेत आहात, सगळं ठीक तर आहे ना? तेव्हा ते विचारतात, तुमची मुलगी कुठे आहे ते मला आत्ताच्या आत्ता सांगा, तिला आत्ताच्या आत्ता बाहेर बोलवा. तेव्हा सुशीला म्हणते, थांबा थांबा, मी तिला बोलवते. ती लगेच आत वळते. दुसरीकडे इकडे विंजे सरकार म्हणत असतात, मोठ्या बाई मला सगळ्यांचं सगळं कळते, पण पोलीसवाले करिश्माचा का शोध घेताय याबद्दल
मला थोडाही अंदाज लागत नाही आहे, हे कसं काय हो? तेव्हा ते म्हणतात, मी तुम्हाला काही विचारलं आहे का? नाही ना? मग थोडा वेळ गप्प राहा आणि स्वतःचं डोकं जरा कमीच चालवा. तेवढ्यात सुशीला लगेच आत जाते आणि करिश्माला बाहेर घेऊन येते. करिश्माच्या चेहऱ्याचा रंगच उडालेला असतो की हे सगळं चाललं तरी काय आहे. तेवढ्यात करिश्माला बघता ती म्हणायला लागते, ही माझी मुलगी आहे, लहानच आहे हो, हिला जास्ती समज नाही आहे, गावामध्ये फिरत असते पण सगळं काही चांगलं आहे, कोणाच्या अध्यात्मध्यात माझी मुलगी नसते. तेवढ्यात ते म्हणायला लागतात, ते आम्ही बघतोय काय अध्यात आणि काय मध्यात. हे सगळं ऐकल्यानंतर श्रीकलाला आनंद झालेला असतो की फायनली कोणीतरी अडकत आहे. तेव्हा ते म्हणतात, काय हो, तुम्ही खुनाच्या रात्री मोहितरावांच्या घरी गेले होते ना? तेव्हा लगेच सुशीला म्हणायला लागते, काय बोलताय तुम्ही? माझी मुलगी अख्खा दिवस फिरते, रात्रीच्या पारी अशा परपुरुषाच्या घरी ती कशाला जाईल? तुम्ही काहीही बोलू नका, असं काही माझी मुलगी करणारच नाही, माझा तिच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे, रात्री ती घरीच असते. तेव्हा ते म्हणतात, तुम्ही तिच्या वकील आहात की अजून काही? जरा शांत व्हा, आमचं इन्व्हेस्टिगेशन चाललं आहे ना. काय तुम्ही सांगा करिश्मा मॅडम, तुम्ही खुनाच्या रात्री मोहितरावांच्या घरी गेल्या होत्या की नाही? तेव्हा ती म्हणते, नाही, मी का त्याच्या घरी जाईल? तेव्हा ते म्हणतात, खरं बोलताय का की खोटं चाललं आहे? तेव्हा सुशीला म्हणते, नाही, तिचा आणि मोहितरावांचा काही संबंधच येत नाही, मग ती तिकडे का जाईल? तेव्हा ते म्हणतात, तुम्ही तर शांत राहा आणि तुम्ही खरं बोलताय का मी खरं सांगू? आमच्याकडे आय विटनेस सुद्धा आहे. हे ऐकल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्याचा रंग उडवलेला असतो. तेव्हा इंदू विचार करते, हे सगळं काय सुरू आहे? विंजे सरकार सुद्धा थोडे टेन्शनमध्ये आलेले असतात. तेव्हा पोलीस म्हणायला लागतात, आमच्याकडे आय विटनेस सुद्धा आहे आणि तुमच्या विरुद्ध एक खणखणीत पुरावा सुद्धा आहे. मग आता खरं बोलणार की अजून सुद्धा तुम्ही खोटंच सांगणार आहेत? हे ऐकल्यानंतर इकडे करिश्माच्या तोंडातून शब्दच निघत नसतात. तेव्हा ते म्हणतात, अच्छा, अजून सुद्धा तुम्ही तोंड खोलणार नाही का? मग आता पुरावा दाखवतो. हे कानातले तुमचेच आहेत ना? तुम्हाला सांगायला जाऊ तर हे कानातले आम्हाला कुठे भेटले सांगू का? हे बघितल्यानंतर करिश्माचे डोळे उघडे उघडे राहतात आणि श्रीकला खूप खोच झालेली असते. तेव्हा ती विचार करते, अच्छा, म्हणजे या करिश्माचा मोहितच्या खुनाशी काही संबंध आहे का? हे तर खूप छान आहे, म्हणजे माझ्या तर पथ्यावरतीच पडला आहे. तेवढ्यात ते जिथे मोहितरावांचा खून झाला होता ना, तिथेच आम्हाला या बाली मिळाल्या आहेत आणि जेवढं आम्हाला माहिती आहे ही बाली तुमचीच आहे ना? तेव्हा सुशीला म्हणते, हो, या बाल्या तर हिच्याच आहेत. तेव्हा ते म्हणतात, आता तरी खरं बोलणार का की खुनाच्या रात्री तुम्ही मोहितरावाच्या घरी का गेले होते? खरं आणि स्पष्ट उत्तर द्या. हे ऐकल्यानंतर करिश्माच्या तोंडूनच शब्दच निघत नसतात. ती एकदम आश्चर्यचकित झालेली असते. तेव्हा श्रीकला विचार करते, अच्छा, म्हणजे करिश्माने मोहितचा खून केला आहे का? ही तर चांगलीच गोष्ट आहे, म्हणजे एक करून दिग्रसकरांचे एक लोक जेलमध्ये जातील आणि माझा या घराला बर्बाद करण्याचा डाव आहे ना, तो चांगल्याच प्रकारे वर्क होईल. ती खूप खोच झालेली असते. तेव्हा पोलीसवाले पुन्हा विचारतात, सांगता का तुम्ही की तुम्ही हे सगळं का केलं आहे आणि तुम्ही त्या दिवशी तिथे का गेल्या होत्या? तेव्हा सुशीला म्हणते, नाही हो, माझी मुलगी खूप साधी सरळ आहे, अशी तिच्यावरती आरोप करू नका, तिने असं काहीच केलं नसेल. तेव्हा ते म्हणतात, सांगता की नाही की चला आता यांना पोलीस स्टेशनलाच घेऊन जाऊ, कारण की यांच्या तोंडातून तर आता शब्द निघत नाही. तेव्हा सुशीला अजूनच घाबरून जाते आणि सगळेच थोडे पॅनिक झालेले असतात. इथे एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत, इंदू एका हॉटेलच्या दाराबाहेर आलेली असते आणि त्या दरवाजाच्या मागे अजून कोणी नाही तर करिश्मा चाकू घेऊन उभी असते. इंदू त्या दाराच्या आत येते. तेवढ्यात मागे करिश्मा लपलेली असते. करिश्मा जशीच कोणीतरी येतं हे समजतं, ती लगेच तिच्या गळ्यावरती चाकू ठेवते. इंदू ही तिच्यावरती पलटवार करते आणि तिला गादीवरती पाडते. इकडे करिश्माच्या हातामध्ये चाकू असतो आणि ती इंदूवरती वार करायला जातच असते, पण इंदू ही तिला पुरेपूर पलटवार करत असते. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच नेमकं करिश्माचा या खुनाशी काय संबंध असेल? खरंच तिने खून केलाय की श्रीकलाने? आता खूप सारे प्रश्न आणि खूप साऱ्या गोष्टींचा उलगडा होणं अजून बाकी आहे. तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.